अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे 7व्या वेतन आयोगानुसार 3 सेवांतर्गत प्रगती योजनेचे लाभ GR निर्गमित झालेला आहे. आपण समोर GR पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 12 जानेवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्य शासनाने 4थ्या, 5व्या व 6व्या वेतन आयोगामध्ये राज्य शासकीय तसेच जिल्हा परिषदेचे शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरिता यथास्थिती कालबद्ध पदोन्नती योजना, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तसेच सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केल्या होत्या. कालबद्ध पदोन्नती योजना व सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ह्या दोन योजना संपूर्ण सेवा कालावधीमध्ये एक लाभाच्या योजना होत्या. सो सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही संपूर्ण सेवा कालावधीत 2 लाभाची योजना होती. ज्या कर्मचाऱ्यांनी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ घेतला आहे त्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय नव्हता. तसेच सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या प्रयोजनासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी अगोदरच्या वर नमूद 2 योजनांपैकी एक योजनेचा लाभ घेतला होता त्याचा सदर एक लाभ ही सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या 2 लाभापैकी एक लाभ ठरत होता. वर नमूद 3ही योजनेअंतर्गत अनुज्ञेय केलेला पहिला लाभ हा संबंधितास त्याच्या मूळ नियुक्तीपासून 12 वर्षाच्या नियमित सेवा पूर्ण केल्यानंतर पात्रतेनुसार अनुज्ञेय करण्यात आला होता. तर सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत दुसरा लाभ हा पहिल्या लाभाच्या प्राप्तीच्या तारखेपासून 12 वर्षाच्या सेवेनंतर पात्रतेनुसार अनुज्ञेय करण्यात आला होता. 7व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारस अहवाल विचारात घेऊन केंद्र शासनाने सुधारित वेतन श्रेणी 3 लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तसेच अन्य सेवाविषयक लाभ केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना यापूर्वीच लागू केलेले आहेत. केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाने लागू केलेल्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या स्वरूपामध्ये उचित फेरफार करून राज्य शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद शिक्षकेतर कर्मचारी व अन्य शिक्षकेतर कर्मचारी यांना त्यांच्या 10, 20, 30 वर्षाच्या सेवेनंतर 3 लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची शिफारस अनुषंगिक शिफारसी श्री KP बक्षी अध्यक्ष राज्य वेतन सुधारणा समिती 2017 यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने राज्य शासनास केल्या होत्या. सदर शिफारसीमध्ये किंचित फेरफार करून सदर शिफारसी स्वीकारण्याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्या अनुषंगाने 10, 20, 30 वर्षानंतर पात्रतेनुसार अनुज्ञेय करणारी 3 लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची शिफारस स्वीकृत करण्याबाबतचा शासन निर्णय वित्त विभाग 1/1/2019 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वीच्या अनुज्ञेय योजनेनुसार 12-24 वर्षानंतर 31/12/2015 पर्यंत तसेच 1/1/2016 दिनांक 31/12/2018 पर्यंतच्या कालावधी ज्या कर्मचारी अधिकारी यांनी यथास्थिती पहिला व दुसरा लाभ घेतला आहे त्यांना तसेच 1/1/2019 नंतर शासन सेवेत सरळ सेवा भरतीने नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 वर्षानंतर अनुज्ञेय ठरणारी 3 लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना कशा प्रकारे अनुज्ञेय करता येईल याबाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. शासन निर्णय 7व्या वेतन आयोगाच्या कार्यकाळामध्ये 10, 20, 30 वर्षाच्या नियमित सेवेनंतरची 3 लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही 1/1/2016 पासून पुढील प्रमाणे अंमलात येईल. योजनेचे तपशील. 7व्या वेतन आयोगामध्ये 3 लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही वेतन मॅट्रिक्समधील वेतनस्तर S20 पर्यंत वेतन घेणाऱ्या 6व्या वेतन आयोगातील पे ब्रँड ₹15,600, 39,100 व ग्रेड पे ₹5400 ह्या वेतन संरचनेशी संबंधित समकक्ष कर्मचारी अधिकारी यांना लागू राहील. संबंधित कर्मचारी अधिकारी कोणत्याही कारणामुळे वेतनस्तर S21 मध्ये वेतन आहरित करू लागतील तेव्हा त्यांना उपरोक्त नवीन योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञेय राहणार नाही. या योजनेखाली पात्र कर्मचारी अधिकारी यांना संपूर्ण सेवा कालावधीत पात्रतेनुसार 3 वेळा ह्या योजनेचा लाभ मंजूर करण्यात येईल. मात्र ज्या कर्मचारी अधिकारी यांना 2 कार्यात्मक पदोन्नत्या मिळाल्या आहेत त्यांना ह्या योजनेखाली फक्त एकच लाभ अनुज्ञेय होईल.
थोडक्यात संबंधित कर्मचारी अधिकारी यांना एकाच पदोन्नती साखळीतील पदावर मिळून त्यांची एकूण नियमित सलग सेवा 30 वर्ष असल्यास या 30 वर्षाच्या कालावधीत झालेल्या कार्यात्मक पदोन्नती व लाभांची संख्या किमान 3 असावी. त्याशिवाय ज्या कर्मचारी अधिकारी यांना 3 कार्यात्मक पदोन्नत्या मिळाल्या आहेत त्यांना ह्या योजनेअंतर्गत एकही लाभ अनुज्ञेय ठरणार नाही. ह्या योजनेअंतर्गत एकाच पदोन्नती साखळीतील पदावर मिळून झालेल्या संपूर्ण सेवा कालावधीत संबंधितास सुरुवातीस लाभ मंजूर झाला असल्यास तदनंतर लाभाच्या वेतन श्रेणीत त्याची कार्यात्मक पदोन्नती झाल्यास पुन्हा वेतनचितीचा लाभ अनुज्ञेय नसल्याने अशा पदोन्नतीची गणना एकूण 3 कार्यात्मक पदोन्नतीच्या संख्येमध्ये करण्यात येणार आहे. ह्या 3 लाभाच्या योजनेच्या लाभार्थीस पदोन्नतीच्या पदाकरिता विहित केलेली अर्हता, ज्येष्ठता, पात्रता, अर्हता परीक्षा, विभागीय परीक्षा उत्तीर्ण असणे, गोपनीय अहवालाची प्रतवारी, विभागीय चौकशी, न्यायिक प्रकरण प्रलंबित नसणे, शासन निर्णय 15/12/2017 नुसार यथास्थिती जाती वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असणे अशा पदोन्नतीच्या कार्यपद्धतीची विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत पूर्तता करणे आवश्यक आहे. 3 लाभाच्या योजनेचा पहिला व दुसरा लाभ ज्या कर्मचारी अधिकारी यांनी यापूर्वी अनुज्ञेयतेनुसार यथास्थिती कालबद्ध पदोन्नती योजना अथवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना व सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला व दुसरा लाभ यापूर्वी घेतलेला आहे त्यांचे सदर लाभ हे 3 लाभाच्या योजनेखाली प्रकरणात्वे पहिला व दुसरा लाभ समजण्यात येतील. विवक्षित सेवा कालावधीनंतर आफ्टर स्पेशल नंबर ऑफ इयर्स ऑफ सर्व्हिस संबंधित पदाच्या कर्तव्य व जबाबदारीत वाढ न होता अकार्यात्मक व तत्सम उच्च वेतन संरचनेचा नॉन फंक्शनल पे स्ट्रक्चर मंजूर करण्यात आलेला येणारा लाभ हा ह्या योजनेतील पहिला लाभ फर्स्ट बेनिफिट ऑफ MACPS समजण्यात येईल. उदा मंत्रालय, विधिमंडळ, सचिवालय कक्ष अधिकाऱ्यांना 4 वर्षाच्या नियमित सेवेनंतर देण्यात येत असलेली आकारक्षमता वेतन रचना. ज्या कर्मचारी अधिकाऱ्यांना पहिला लाभ म्हणून ज्या पदाची वेतन रचना मंजूर करण्यात आली आहे त्या पदाला विवक्षित सेवा कालावधीनंतर त्या पदाच्या कर्तव्य जबाबदाऱ्यामध्ये वाढ न होता अकार्यात्मक व तत्सम उच्च वेतन संरचना मंजूर करण्यात येत असेल तर अकार्यात्मक व तत्सम उच्च वेतन संरचना हा दुसरा लाभ सेकंड बेनिफिट ऑफ MACPS म्हणून मंजूर करण्यात येईल. पूर्वी 12 व 24 वर्षाच्या सेवेनंतर मिळणारे लाभ. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेसला चॅनलला सबस्क्राईब करा. 7व्या वेतन आयोगात 10, 20, 30 वर्षाच्या सेवेनंतर पात्रतेनुसार अनुज्ञेय केले आहेत. त्यामुळे ज्या कर्मचारी अधिकारी यांना 1/1/2016 पूर्वी अनुज्ञेयतेनुसार यथास्थिती श्लोक व दुसरा लाभ मंजूर झाला आहे अशा कर्मचारी अधिकाऱ्यांना उर्वरित यथास्थिती दुसरा व तिसरा लाभ पुढील तक्त्यात नमूद केल्यानुसार पात्रतेनुसार अनुज्ञेय राहील. GR पाहूया. 2 मार्च 2019चा 3 लाभाबाबत महत्त्वपूर्ण GR. हा पूर्ण GR अखिल तामसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.